हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. हा आवाज आपल्याला ऐकायला येतोय तो महाराष्ट्रात नाही बरं का. महाराष्ट्रापासून सुदूर 700 किलोमीटर दक्षिणेला असणाऱ्या बसरूमध्ये 13 फेब्रुवारी 1665ला छत्रपती शिवाजी महाराज 85 छोटी जहाजं, गलबतं, तरांडी, मचवे आणि 3 युद्धनौका म्हणजे तत्कालीन फ्रिगेट्स घेऊन या बसरूच्या आसमंतामध्ये आले. बसरूवर तोफांचा भडीमार केला. या बसरूवर डोमकवळ्यासारखे नागाचे वेटोळे घालून बसणाऱ्या पोर्तुगीजांना इथून हुसकून लावलं. डचांच्या 1-2 वखारी खणून काढल्या आणि या सर्वांना मंगळुरूच्या दक्षिणेला कालिकतपर्यंत हाकलून लावलं. बसरू स्वतंत्र केलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासामध्ये अनेक प्रसंग आपल्याला पाहायला मिळतात. त्यातला बसरूच्या मुक्तीचा हा एक विलक्षण प्रसंग आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या आरमाराचं परीक्षण करण्यासाठी म्हणून ही दक्षिणेतली समुद्री मोहीम आखली. नौकांवरून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः नेतृत्व करून केळदीचा राजा सोमशेखर याच्या विनंतीवरून बसरूर न केवळ स्वतंत्र केलं तर एका भारतीय राजव्यवस्थेने दुसऱ्या भारतीय हिंदू राजव्यवस्थेशी कसा व्यवहार केला पाहिजे याचा आदर्श प्रस्तुत केला. घटना घडून 360 वर्ष झालीत. पण 360 वर्षानंतर त्याची उपलब्धी काय तर कर्नाटकामधली मराठी भाषा न येणारी शाळा सोडल्याच्या दाखल्यावर हिंदू मराठा न लिहिली गेलेली अशी ही इथली कन्नड भाषिक मंडळी दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराजांचं बसरूरमधलं येणं बसरूर स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करतायत. छत्रपती शिवाजी महाराज 48 वर्ष महाराष्ट्रात राहिले. त्यांनी एक 1.5 वर्षाचा दक्षिण दिग्विजयाचा कालावधी आणि 3 महिन्यामधली आग्र्यामधलं वास्तव्य सोडलं तर संपूर्ण जीवनकाल महाराष्ट्रामध्ये खर्ची घातला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या 350व्या वर्षात सुद्धा आपल्याला शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा दिवस हिंदुस्थानचा पहिला स्वातंत्र्य दिन म्हणून घोषित करता आला नाही, साजरा करता आला नाही. पण इथं पाहतोय कर्नाटकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या आचार विचार संस्काराचे अनुगामी असणारे हे सगळे कन्नड भाषीय बंधू गेली कित्येक वर्ष शिवाजी महाराजांचं बसरूरमधलं येणं आणि फक्त 1.5 दिवसाचं इथलं राहणं बसरूर स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करतायत. जे शिवाजी महाराज आपण आत्तापर्यंत इतिहासाच्या कोशामध्ये वेगवेगळ्या नावांनी वर्णन केले, युगप्रवर्तक, शकर्ता, छत्रपती, महाराजा, सिंहासनाधीश्वर, क्षत्रिय कुलावतंस, त्या शिवाजी महाराजांचं खरं महत्त्व साजरं गोजरं जाणतं नेतृत्व स्वीकारून जर शब्दोच्चारण कोणी केला असेल तर तो कन्नड भाषिकांनी केला. छत्रपती शिवाजी महाराज ही व्यक्ती नाही आहे, हे फक्त राष्ट्रीय महानायक नाही आहेत, तर ही स्वातंत्र्य देवता आहे. कन्नड भाषिकांचे आपल्यावर किती अजून उपकार असायला हवे. तो आपण आपल्या शिवाजी महाराजांचा उपयोग महाराष्ट्रामध्ये राजकारणासाठी करतो, समाजकारणासाठी करतो, आपण अर्थकारणासाठी पण करतो. मला सगळं ठाऊक आहे. आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं व्याख्याने देणारे सगळेच जण कमीत कमी 10,000 ते 1.25 लाख 1.5 लाखापर्यंत मूल्य घेतल्याशिवाय शिवाजी महाराजांचं चरित्र सांगायला तयार होत नाहीत. अशा महाराष्ट्रापासून सुदूर अंतरावर मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचा राजकीय आखाड्यामध्ये कसलाही उपयोग करून घेता येणार नाही. केलाच तर कदाचित मतांमध्ये नुकसानच होईल. अर्थकारण तर चालूच शकत नाही, कारण छत्रपती शिवाजी महाराजांना ऐकणारे असतील किती आणि त्याच्यापेक्षा पुढे जाऊन इथलं सामाजिकरण तरी कसं चालेल हो. पण तरीसुद्धा इथले स्थानिक लोक छत्रपती शिवाजी महाराजांच्या आचार विचार संस्काराचे सच्चे पुरस्कर्ते, दूर अंतरावरचे मावळे म्हणून काम करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांचं 13 फेब्रुवारी 1665ला बसरूरमधलं येणं बसरूर स्वातंत्र्य दिन म्हणून साजरे करतायत. शिवाजी महाराजांनी आपल्या आरमाराचं यशस्वी परीक्षण तर केलंच, पण त्यासह संपूर्ण हिंदुस्थानाला भारतीय मनोवृत्तीचा औदार्याचा परिचय करून दिला.
गेली कित्येक वर्षे मीही येतोय. मी कधी मराठी भाषिकांना चला आपण जाऊया बघूया म्हटलंच नाही. ज्याला वाटेल तो येईल, ज्याला याचं महत्त्व कळेल तो पोचेल. अहो, गोव्याचे मुख्यमंत्री यावर्षी फक्त बसरूळमधल्या लोकांना शिवाजी महाराज कळले आणि त्यांनी आपलं क्षेत्र 360 वर्षापूर्वी स्वतंत्र केलं आणि शेजारी असणाऱ्या गोव्याला शिवाजी महाराजांचं महत्त्व कळलं नाही. गोव्याला स्वतंत्र व्हायला स्वातंत्र्यानंतर सुद्धा थोडकी नाही 11 वर्ष वाट बघावी लागली. ह्या भावनेपोटी ते इथं येत आहेत. चला आपण सगळेजण बसरूळचं महत्त्व समजूयात. बसरूळ समजून घेता घेता आपण जयपूरही समजू, आपण हरिसिंह नलवालाही समजू, आपण गुवाहाटीचा लाचित बडफुकन समजू, केळदी राणी चन्नम्मा, कित्तूर राणी चन्नम्मा समजू. अबक्कांच्या जन्माचं हे 500वं वर्ष आहे. गोंडवानाच्या राणी दुर्गावतीच्या जन्माचं हे 500वं वर्ष आहे. राजमाता अहिल्याच्या जन्माचं हे 300वं वर्ष आहे. आणखीन भद्रकाली कोपली दिल्ली दिनवाणी झाली असं ज्यांच्यामुळे म्हटलं गेलं त्या ताराऊंच्या जन्माचं 350 वर्ष आहे. असं तो हिमाचल संपूर्ण हिंदुस्थानातल्या पराक्रमाला पुरुषार्थाला आपण जागूयात आणि बसरूळ स्वातंत्र्य दिनासारखे अनेक उपक्रम ह्या देशभरात चालत आहेत. त्या सगळ्याच्या मागे सक्षमपणे पुरुषार्थपणे प्रथम पुरुषी एकवचनी पद्धतीनं उभे राहूयात. जय शिवराय, जय महाभारती, हर हर महादेव.